नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2025 मध्ये 10वी नंतर कोणत्या क्षेत्रात जायचं, कोणती शाखा निवडायची आणि तुमचा स्वभाव, आवडी आणि करिअरच्या संधीनुसार योग्य निर्णय कसा घ्यायचा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रकारच्या करिअरचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत। विज्ञान शाखा, ज्यांना डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक, मेडिकल, नर्सिंग, फार्मसी, बायोटेक्नॉलॉजी, IT क्षेत्रात जायचं आहे त्यांनी विज्ञान शाखा निवडावे। विज्ञान शाखेतील विषय आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी। वाणिज्य शाखा, बँकिंग, चार्टर्ड अकाउंटंट, फायनान्स, शेअर मार्केट, मॅनेजमेंट क्षेत्रात जायचं आहे त्यांनी वाणिज्य शाखा निवडावी। वाणिज्य शाखेतील विषय अकाउंटन्ट्स, इकॉनॉमिक्स, मॅथ्स, बिझनेस स्टडीज। कला शाखा, ज्यांना मानसशास्त्र, समाजशास्त्र, भाषाशास्त्र, पत्रकारिता, लेखक, वकील, UPSC, MPSC तयारी करायची आहे त्यांनी कला शाखा निवडावे। व्यावसायिक अभ्यासक्रम, ज्यांना वेल्डिंग, फिटर, मोटर मेकॅनिक, प्लंबिंग, डिझेल मेकॅनिक, विद्युत, कम्प्युटर ऑपरेटरमध्ये आवड आहे त्यांनी ITIला ॲडमिशन घ्यावे। डिप्लोमा कोर्सेस, इंजिनिअरिंग डिप्लोमा, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकलमध्ये आवड आहे त्यांनी डिप्लोमा करावा। कौशल्य आधारित आणि क्रिएटिव्ह कोर्सेस, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, फोटोग्राफी, फिल्म मेकिंग, ॲनिमेशन आणि VFX, मोबाईल रिपेअरिंग, AC मेकॅनिक हे कोर्सेस कमी कालावधीचे असून तात्काळ स्वरूपात व्यवसायासाठी उपयुक्त आहेत। मित्रांनो, 10वी केवळ एक सुरुवात आहे। योग्य निर्णय घेतला तर तुमचं स्वप्न साकार होऊ शकते। कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होता येतं। गरज आहे ती चिकाटी, जिद्द आणि मार्गदर्शनाची। जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना नक्की पाठवा। कमेंट करून सांगा तुम्ही कोणता पर्याय निवडला आहे। चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी।